ब्लॉकमुळे मुंबईकरांचे खास करून प्रवाशांचे मोठे हाल झाले। कधीपर्यंत हे काम सुरू असेल या संदर्भातले अपडेट्स आपण पाहू शकणार आहे। तर आज काय विशेषमध्ये या अपडेट्स सोबत दुसरी बातमी एसटी संदर्भातली आहे, कारण आजपासून एसटीचा प्रवास महागलाय। किती रुपये तुम्हाला प्रवासासाठी खर्च करावे लागणार तेही आपल्याला आज काय विशेषमध्ये पाहायचं आहे। तिसरी बातमी तितकीच महत्त्वाची आहे, मात्र ही बातमी तापमानासंदर्भातली, थंडी संदर्भातली आहे, कारण राज्यात पुढच्या आठवड्यात कसं हवामान असेल या संदर्भातलं देखील सविस्तर वृत्त जे आहे ते आपल्याला आज काय विशेषमध्ये पाहता येणार आहे। कारण गेल्या काही दिवसांपासून हवामानामध्ये सारखा बदल आपल्याला पाहायला मिळतोय। कधी थंडीचा जोर वाढतोय तर कधी थंडी घटताना दिसते। आणि बुलेटिनच्या सुरुवातीलाच पहिली विशेष बातमी पुण्यातून आहे, कारण पुण्यात जीबी सिंड्रोम आजारानं थैमान घातलेलं आहे। तर जीबी सिंड्रोम आजाराच्या रुग्णांची संख्या 73 वर गेली आहे। यात 5 वर्षांखालच्या 3 रुग्णांचा तर 9 वर्षांपर्यंत असलेल्या तब्बल 13 रुग्णांचा समावेश आहे। 47 पुरुष आणि 26 महिलांना जीबी सिंड्रोमचा आजार झालाय, त्यातले 26 जण व्हेंटिलेटरवर आहे। आता केंद्राने देखील या आजाराबाबत तपास करण्याचे आदेश दिले। तर केंद्राचं 3 जणांचं पथक लवकरच पुण्यात येईल। त्यामध्ये मायक्रोबायोलॉजिकल न्यूरोलॉजिस्ट याशिवाय आता वैद्यकीय तज्ज्ञांचा समावेश असेल। पुढच्या 48 तासात हे पथक आपला अहवाल देणार असल्याचं कळतंय। तर आपण बघतोय जीबी सिंड्रोमचे पुण्यात 73 रुग्ण आहेत। उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जीबीएस या आजाराबाबत माहिती घेतली। सिंहगड रोड परिसरात असलेल्या भागात या आजाराचा प्रादुर्भाव वाढत असल्यानं अजित पवारांनी त्या ठिकाणच्या स्थानिक नागरिकांकडून माहिती घेतली। अजित पवार सर्किट हाऊस या ठिकाणी अधिकाऱ्यांसोबत बैठक घेत आहे। यावेळेस जीबीएस आजाराबाबत त्यांनी माहिती घेतली आहे। या आजारावर उपचार होण्यासाठी लाखो रुपये खर्च होतोय आणि हा खर्च महापालिकेने करावा ही मागणी नागरिकांनी केली आहे। बातमी महत्त्वाची आहे, कारण महावितरणच्या ग्राहकांना वीज दरवाढीचा शॉक बसणार आहे। कारण तूट भरून काढण्यासाठी महावितरणने वीज दरवाढीचा प्रस्ताव सादर केलाय। गेल्या 3 वर्षात महावितरणची तूट 20,000 कोटींवर पोहोचली, त्यामुळे ही तूट वीज दरवाढीतून भरून काढली जाणार आहे। कमी वीज वापर असलेल्या घरगुती ग्राहकांना काहीसा दिलासा मिळणार आहे, मात्र मध्यमवर्गीय याशिवाय औद्योगिक ग्राहकांना वीज दरवाढीचा शॉक बसणार आहे। विजेचा वापर 101 ते 300 युनिट असेल तर सध्याचा दर आपण पाहतोय 10.29 इतका आहे। 2025 ते 26 मध्ये हा दर 11.14, 2026 ते 27 मध्ये 11.35 तर 27 ते 28 मध्ये आपण पाहतोय 11.53 असा असू शकतो। तर विजेचा वापर जर 301 ते 500 युनिट असेल तर सध्याचा दर 14.44 आहे। मात्र 2025-26 मध्ये 15.49, 2026-27 मध्ये 15.37 तर 2027-28 मध्ये 15.58 रुपये इतका दर हा असू शकतो। सध्याचा दरही आपण पाहतोय आणि संभाव्य दर सुद्धा आपण पाहतोय। यानंतर घेऊयात बातम्यांचा वेगवान आढावा। पश्चिम रेल्वेवर सुरू असलेल्या मेगा ब्लॉकने प्रवाशांचे मेगा हाल होत आहे। पश्चिम रेल्वेवर काल रात्री 11 वाजून मेगा ब्लॉक घेण्यात आला, यामुळे रेल्वे सेवा कोलमडली। सध्याच्या घडीला रेल्वे गाड्या अंधेरी स्थानकापुढे जातच नाहीये आणि त्यामुळे मुंबईकरांचे प्रचंड हाल होताना दिसत आहे। प्रजासत्ताक दिनानिमित्त पुणेकरांसाठी विशेष सवलत देण्यात आली। 118 रुपयांचं पुणे मेट्रो ट्रान्झिट कार्डने 26 जानेवारी रोजी प्रवाशांसाठी फक्त 20 रुपयांमध्ये मिळेल। या कार्डमुळे प्रवाशांना सोमवार ते शुक्रवार 10% आणि शनिवार ते रविवार 30% सवलत मिळणार आहे। पहिल्या 5000 प्रवाशांसाठीच ही सवलत असणार आहे। मुंबईच्या गोरेगाव आणि मालाड पश्चिम भागात आज पाणी पुरवठा बंद असेल, त्यामुळे पाणी जपून वापरण्याचं आवाहन मुंबई महापालिकेने केलं। मालाड पश्चिम मधल्या 1200 मिलीमीटर व्यासाच्या जलवाहिनीला गळती लागल्या। गळतीच्या दुरुस्तीच्या कामामुळे पाणी पुरवठा बंद असेल। अमूल दुधाचे दर लिटर मागे 1 रुपयांनी कमी होणार आहे आणि त्यामुळे अमूलच्या ग्राहकांना थोडासा दिलासा मिळाला। सध्या ही कपात गुजरातमध्ये करण्यात आली आहे। महाराष्ट्रात सध्या ही कपात केलेली नाही।
नवी मुंबई या ठिकाणच्या सिडकोच्या घरांची अर्ज करण्याची शेवटचे 2 दिवस उरलेले आहेत। सिडकोकडून माझे पसंतीचे घर या योजनेद्वारे 26,000 घरांच्या विक्रीसाठी लॉटरी सुद्धा काढण्यात येईल। त्यासाठी 31 जानेवारीपर्यंत नोंदणी शुल्क भरून अर्ज सादर करता येईल। तर प्राधान्यक्रम नोंदवण्यासाठी 31 जानेवारीची अंतिम मुदत असणार आहे। एक्सप्रेसमधील टॉयलेटच्या पाण्याने एक विक्रेता चहाची किटली धुताना दिसलाय। टॉयलेटमध्ये वापरल्या जाणाऱ्या पाईपमधून तो किटली धुतोय। हा किळसपणा घाणेरडा प्रकार एका प्रवाशाने आपल्या कॅमेऱ्यात कैद केलाय। प्रवाशांनी मात्र या व्हायरल व्हिडिओवरती आपला संताप व्यक्त केलाय। पुणे शहराच्या प्रवेशद्वारावरती महापालिका अत्याधुनिक वातानुकूलित 7 स्वच्छतागृह उभारणार। नागपूरच्या धर्तीवर हे काम होणार आहे। यासाठी पुणे महापालिकेने प्रस्ताव मागवले। पुण्यातील ग्रामीण भागामध्ये आता 7 फेब्रुवारीपर्यंत प्रतिबंधात्मक आदेश लागू असतील। पुणे ग्रामीण जिल्ह्यातील कायदा आणि सुव्यवस्था राखण्याच्या दृष्टीने प्रशासनाने हा निर्णय घेतला आहे। पिंपरी चिंचवड पालिकेच्या वतीने महिंद्रा कंपनीच्या 5.5 एकर जागेत मध्यवर्ती अग्निशमन मुख्यालय उभारलं जाईल। या मुख्यालयासाठी 126,24,30,273 रुपये खर्च केले जातील। या मुख्यालयाद्वारे पिंपरी चिंचवड अग्निशमन सेवेचा दर्जा उंचावण्याचा उद्देश आहे। महावितरणने मागील 9 महिन्यांमध्ये नांदेड जिल्ह्यात 14,354 नवीन वीज जोडणी केली। महावितरणने ग्राहकांना तत्पर गुणवत्तापूर्ण सेवा देण्यासाठी उपाययोजना केल्या। शहरी भागात 24 तासात तर ग्रामीण भागात 48 तासात वीज जोडणी करण्याचे निर्देश देण्यात आले। पुण्यातील कर्वेनगर परिसरातील पाणंद रस्त्यावर पालिकेच्या विभागाने कारवाई केली आहे। कमिन्स कॉलेजजवळ असलेल्या अनेक अतिक्रमणांवरती बुलडोझर चालवलाय। या रस्त्यावर मोठ्या वाहनांची वाहतूक सुरू असते, त्यामुळे अरुंद रस्त्यावरील अतिक्रमणामुळे नागरिक हैराण झाले। अखेर पोलिसांच्या उपस्थितीत पालिकेने ही कारवाई केली। बातमी महत्त्वाची आहे, कारण एसटीच्या तिकीट दरात आजपासून 15% वाढ झाली आहे। गेल्या 3 वर्षात कुठलीही वाढ झाली नसल्यानं एसटी महामंडळानं भाडेवाढीचा प्रस्ताव राज्य सरकारला पाठवलेला। त्यानुसार अखेर आता तिकीट दरात वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे। याबद्दल माझं मत एकच आहे की इथं आज एसटीमध्ये एवढे हाल होत आहे तर एका गाडीमध्ये 80 लोक जात आहे। 80-100 लोक जात आहे, त्याच्यामुळं लोकांना किती त्रास होतो। वाढ केल्यापेक्षा एसट्या वाढवायला पाहिजे, पब्लिकला सुविधा द्यायला पाहिजे। एसटी बऱ्याच कमी आहे, त्यामुळे पहिले थोडं वाहनाची बसची सुविधा करावी, त्याच्यानंतर शासनाने थोडा दरवाढीबाबत विचार करायला पाहिजे होती। ही अन्यायकारकच आहे, सर्वसामान्याला फटका आहे, अजून खेड्यापाड्यांना पुष्कळ फटका आहे, लाडकी बहिणीचा फटका आहे, हळदी तिकीटचा फटका आहे। आता सर्व फटके अजून बसणार आहे 5 वर्ष। आता त्यांनी लाडकी बहिणीचे फोटो घेऊन घेतले, त्याच्यानं आता 5 वर्ष पूर्ण चुपचाप राहा। याबद्दल माझं मत एकच आहे की इथं तर एसटीचा प्रवास नेमका कसा महागलाय बघूयात ग्राफिक्समध्ये। तर आपण पाहतोय दादर ते पुणे शिवशाही बसने जाण्यासाठी सध्याचे दर 335 रुपये आहे। कोल्हापूर ते मुंबई ते कोल्हापूर सध्याचे दर शिवशाही बसचे 840 रुपये आहेत, तर नवीन दर 968 असू शकतात। मुंबई ते सांगली सध्याचे दर शिवशाहीचे 870 आहेत आणि नवीन दर मात्र 997 असू शकतात। सध्याचे दर आपण जर बघितलं तर 505 रुपये दादर ते पुणे बघायला मिळत आहे, तर नवीन दर 580 असू शकतात। मुंबई ते कोल्हापूर सध्याचे दर 1260 रुपये, तर नवीन दर 1448 असू शकतात। मुंबई ते सांगली सध्याचे दर 1300 रुपये, तर नवीन दर 1492 रुपये असण्याची शक्यता आहे। दादर ते पुणे सध्याचे दर 225 रुपये, तर नवीन दर 262 असण्याची शक्यता आहे। मुंबई ते कोल्हापूर सध्याचे दर हे 565 रुपये, तर नवीन दर 654 रुपये असू शकतात। तर मुंबई ते सांगली सध्याचे दर 585 रुपये एसटीचे, तर नवीन दर 674 रुपये असू शकतात। यासोबतच पुढे आणखी एक मोठी आणि महत्त्वाची बातमी आपल्याला बघायची आहे, ती बातमी देखील आपण बघूयात। रस्त्यावरच्या फळ विक्रेत्यांकडून फळं घेताना सावधान राहा, कारण ही फळं खाल्ल्यावरती थेट हॉस्पिटलमध्ये भरती व्हायची वेळ ओढावू शकते। कारण छत्रपती संभाजीनगरमधला असाच एक व्हिडिओ व्हायरल होतोय, ज्यामध्ये एक फळ विक्रेता नाल्यात पोतं बुडवताना दिसतोय। नाल्यातल्या घाण पाण्यामध्ये तो पोतं धुतोय आणि नंतर तेच पोतं तो केळींवर टाकतोय।
फळं ताजी ठेवण्यासाठी हे विक्रेते घाण पाण्याचा वापर करताय असं या धक्कादायक घटनेतून समोर येताना आपण पाहतोय। हा संतापजनक प्रकार समोर आल्यानंतर कारवाईची मागणी देखील केली जाते। तर हा फळ विक्रेता आरोग्याशी खेळ करत असल्याचं आपण पाहतोय। नाल्यात पोतं बुडवलंय आणि नंतर तेच पोतं फळांवर झाकलंय। यानंतर घेऊयात बातम्यांचा वेगवान आढावा। गोवंडीमधील महापालिकेच्या शताब्दी रुग्णालयात गेल्या अनेक महिन्यांपासून डॉक्टर आणि वैद्यकीय कर्मचाऱ्यांची कमतरता आहे। शिवाय या रुग्णालयातील गैरसोयींनी रुग्णांचे हाल होत आहे। पालिकेला कळवून देखील पालिका याकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप आहे। डोंबिवली परिसरातील शहीद भगतसिंग रोडवरती पेवर ब्लॉक बसवलेले आहेत। मात्र काम पूर्ण झाल्यावरती रस्त्याची झाडलोट न केल्यानं सिमेंटचा उडणारा धुरळा सर्वांसाठी त्रासदायक ठरतोय। नागरिक त्रस्त झाले। पालिका प्रशासन मात्र याकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप आहे। अमरावतीच्या रहाटगावमध्ये गोरक्षकांनी चारचाकी गाडी फोडली आहे। जनावरांची अवैध वाहतूक करून कत्तलीसाठी जनावरं घेऊन जात होते। गाडीचं बोनट तोडून गोरक्षकांनी कोंबून जाणाऱ्या 13 जनावरांना जीवदान दिलं। गाडीतून जनावर काढत त्यांना पशुवैद्यकीय रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलं। एसटी महामंडळानं भाडेवाढ केली, त्यानंतर प्रवाशांनी संताप व्यक्त केला। या भाडेवाढीचा फटका सर्वसामान्यांना बसणार असल्याची प्रतिक्रिया अमरावतीकरांनी दिली। आधी भंगार बस दुरुस्त करा, त्यानंतर भाडे वाढवा या शब्दात सरकारविरोधात नागरिकांनी रोष केला। मुंबईमधील रिक्षा आणि टॅक्सीचा प्रवास महागलाय। सामान्य नागरिकांच्या खिशाला फटका बसणार आहे। या भाडेवाढीला आता नागरिकांकडून विरोध होतोय। भाडेवाढ करून सरकार सामान्यांच्या खिशाचा ताण वाढवणार आहे आणि हे चुकीचं आहे, ही प्रतिक्रिया नागरिकांनी साम टीव्ही सोबत बोलताना दिली आहे। एसटी प्रवासासाठी राज्यातील प्रवाशांना आता अतिरिक्त पैसे मोजावे लागतील। विधानसभा निवडणुकांपूर्वीपासूनच चर्चेत असलेल्या एसटी महामंडळाच्या तिकीट दरवाढीस मंजुरी मिळाली आहे। त्यानुसार एसटीच्या तिकीट दरामध्ये 15% वाढ होईल। सुधारित तिकीट दर आज मध्यरात्रीपासून लागू होतील। एसटीचा तोटा वाढत चाललाय, त्यामुळे भाडेवाढ करणं गरजेचं आहे, ही प्रतिक्रिया परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली। एसटीला दर महिन्यांना 90 कोटींचा तोटा असल्याचं त्यांनी सांगितलं। मुंबईमध्ये पश्चिम द्रुतगती मार्गावरती चालत्या कारने पेट घेतलेला आहे। मिस्त्री अपार्टमेंट समोरच्या महामार्गावर कारने पेट घेतला। आग लागताच यावेळेस चालकाने चालाखीने गाडीतून उडी मारल्यानं त्याचा जीव वाचलाय। हिंजवडी मान रोडवरती वडजाई नगर कॉर्नर जवळ अपघात झालाय। भरधाव वेगानं जाणाऱ्या रेडीमिक्स कॉन्क्रीट डंपर वळण घेत पलटी झालाय आणि या डंपरखाली येऊन 2 तरुणींचा मृत्यू सुद्धा झाला असल्याचं बघायला मिळतंय। डंपर चालकाला पोलिसांनी बेड्या ठोकल्या। कर्जत तालुक्यातल्या मिरजगावमध्ये क्रांती चौकात नाशिक सोलापूर एसटीने पेट घेतला। बसमध्ये तांत्रिक बिघाड झाल्यानं अचानक पेट घेतला। बसने पेट घेतल्याचं लक्षात येताच चालकाने प्रवाशांना बसमधून खाली उतरवलं। आगीमध्ये एसटी बस मात्र जळून पूर्णतः खाक झाली। माथेरानच्या घाटमार्गावर कारने पेट घेतलाय। घटनेमध्ये कार जळून खाक झाली। सुदैवाने यामध्ये कोणती जीवितहानी झालेली नाही। आगीचं कारण देखील अद्याप अस्पष्ट आहे। जळगावच्या लांडोरखोरी उद्यानजवळ कारने पेट घेतलाय। शॉर्ट सर्किटने ही आग लागल्याची माहिती सध्या मिळते। याशिवाय यामध्ये कारचं लाखोंचं नुकसान झालं। या घटनेची माहिती अग्निशमन विभागाला मिळताच घटनास्थळी धाव घेऊन आगीवर नियंत्रण मिळवण्यात आलं। दुचाकीने एसटी बसला दिलेल्या धडकेत एक तरुण ठार झालाय, तर एक जण जखमी असल्याचं वृत्त आहे। नाशिकच्या त्र्यंबकेश्वर तालुक्यात यात्रेची मोठी गर्दी असताना भरधाव वेगात असलेल्या हिरो होंडा स्प्लेंडरने समोरून येणाऱ्या एसटी बसला धडक दिली असल्याचं पाहायला मिळालं। यामध्ये 17 वर्षीय दुचाकी चालक ठार झालाय।
नागपूरच्या जामठा स्टेडियम जवळ एलपीजी गॅस टँकरचा अपघात झाला। एलपीजी टँकर ट्रकच्या खाली पडलाय आणि क्रेनच्या साहाय्यानं खाली पडलेल्या टँकरला सरळ करण्यात आलेलं आहे। या अपघातात कुणीही जखमी झालेलं नाहीये। मोठी दुर्घटना सुद्धा टळली असल्याचं आपण पाहतोय। तांदुळवाडी बारामती रोडवरती एका डंपरने एका विद्यार्थ्याला चिरडलं। या अपघातात त्याचा जागीच मृत्यू झाला। जुनेद झारी असं मयत विद्यार्थ्याचं नाव आहे। तो बारामतीच्या टीसी कॉलेजमध्ये 12वीच्या वर्गात शिकत होता। आणि आता बातमी छत्रपती संभाजीनगरमधून तरुणीला शिवीगाळ आणि मारहाण करणाऱ्या रोड रोमिओला चांगलाच चोप देण्यात आलाय। टीव्ही सेंटर भागातली ही घटना आहे। खासगी अभ्यासिकेत जाणाऱ्या तरुणीची छेड त्यानं काढली, तर युवा सेनेने या घटनेची माहिती घेतली आणि त्या रोड रोमिओला चांगला चोप दिला। मारू नका तू काय केलं रे? तुला नशीब चांगलं, तुला मारू लागलं का बघता? वळूयात पुढच्या बातमीकडे। 90च्या दशकातील प्रसिद्ध अभिनेत्री जिने आपल्या सौंदर्यानं प्रेक्षकांना घायाळ केलं, ती अभिनेत्री ममता कुलकर्णी हिनं संन्यास घेतलाय। किन्नर आखाड्यात महामंडलेश्वर तिला बनवलं गेलंय, ज्यामध्ये ममता कुलकर्णीला आता पट्टाभिषेक करून महामंडलेश्वर ही पदवी देण्यात आलेली आहे। जुना आखाड्याचे आचार्य नारायण त्रिपाठी यांनी ममता कुलकर्णी हिला दीक्षा दिली आहे। या विधी दरम्यान संन्यास धारण केल्यानंतर ममता कुलकर्णीने भगवे वस्त्र सुद्धा घातले। ममता कुलकर्णी आता श्री यमाई माता नंदगिरी नावाने ओळखली जाणार आहे। मात्र ममता कुलकर्णी हिने अचानक संन्यास नेमका का घेतला आणि ममता आता नेमकी काय काम करणार आहे, कशी ओळखली जाणार आहे, या संदर्भातला हा रिपोर्ट। अभिनेत्री ममता ते संन्यासी महामंडलेश्वर। महाकुंभात ममता बनली संन्यासी। ममताचा बॉलिवूड ते किन्नर आखाडा प्रवास। तुम्हाला ममता कुलकर्णी आठवते का? 90च्या दशकात जिनं नव्या पिढीला वेड लावलं। तरुणांनाच नाही तर काही राजकारण्यांनाही तिनं घायाळ केलं होतं। मात्र ती अचानक बॉलिवूडमधून बेपत्ता झाली। तिचं नाव अंडरवर्ल्डशी जोडलं गेलं। हो, तीच कुलकर्ण्यांची ममता, अभिनेत्री ममता कुलकर्णी सध्या प्रयागराज महाकुंभाला पोहोचली आहे। याविषयी तिनं तिच्या सोशल मीडियाच्या माध्यमातून फोटो व्हिडिओ शेअर केले। त्यातून तिनं संन्यास घेतल्याचं जाहीर केलंय। ती आता किन्नारांची महामंडलेश्वर झाली आहे। आज मुझे महाशक्ति ने आदेश दिया कि मुझे ये चुनना है लक्ष्मी नारायण त्रिपाठी जी को, बिकॉज वो साक्षात अर्धनारेश्वर के स्वरूप है। और इससे बड़ी मेरे लिए क्या उपाधि हो सकती है कि एक अर्धनारेश्वर के हाथ मेरा पट्टा अभिषेक हो रहा है। काही दिवसांपूर्वी ममता पुन्हा चर्चेत आली होती। ती तिच्या ड्रग्ज रॅकेट कनेक्शन्समुळे आणि तेव्हापासून तिच्याविषयी सतत काही ना काही माहिती समोर येत राहिली। ममता मुंबईतच राहते, मात्र तिनं बॉलिवूडला राम राम केला होता आणि एकांत निवडला होता। वो अगर पिछले कई सालों से सन्यासिनी की तरह रह रही थीं तो इस बात को उन्होंने कभी पब्लिसाइज नहीं किया, लेकिन अभी महाकुंभ में आकर इसको एक तरह से पब्लिसाइज करना ये बताता है कि कहीं ना कहीं कोई ऐसी मंशा है जो अभी भी छिपी हुई है। ममता कुलकर्णी आजपासून नव्या नावानं ओळखली जाईल। श्री यामाई ममता नंदगिरी या नावानं तिची नवी ओळख असेल। जुना आखाड्याचे आचार्य नारायण त्रिपाठी यांनी ममता कुलकर्णीला भिक्षा दिली आहे। संन्यास धारण केल्यानंतर ममता कुलकर्णीनं भगवं वस्त्रही धारण केलंय। महाकुंभात काही दिवसापूर्वी भगवी वस्त्र धारण केल्यानं मॉडेल साध्वी हर्षा चर्चेत आली आणि अनेकांच्या रोषालाही सामोरं जावं लागलं। ममताचं हे संन्यास रूप त्यामुळे वादात तर अडकणार नाही ना, कारण ममता कुलकर्णी म्हणजे वाद हा तिचा बॉलिवूडमधला इतिहास आहे। ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही। यासोबत बुलेटिनमध्ये एक अगदी छोटासा ब्रेक।
एक मोठी बातमी ती म्हणजे तहव्वूर राणा याला भारताकडे सोपवलं जाणार आहे. अमेरिकेच्या कोर्टानं परवानगी दिली आहे. तहव्वूर राणा हा 26/11 हल्ल्याचा मास्टरमाइंड आहे. मात्र आता अमेरिकन कोर्टानं परवानगी दिली असल्यानं तहव्वूर राणा याला भारताकडे सोपवलं जाणार असल्याचं कळत आहे. मोठी बातमी आहे. खरं तर 26/11 हा जो हल्ला मुंबईमध्ये झालेला होता त्याचा मास्टरमाइंड तहव्वूर राणा हाच आहे आणि त्याला आता भारताकडे सोपवलं जाणार आहे.